उन्हाळ्याच्या बागेला चांगले ही सिलिकॉन वगैरे ऊन धरणार नाही. आहे का नाही? हम्म. मला काय म्हणायचंय बघा, आणि ऊन धरीत नाही बागा आपली ते दिवस, आहे का नाही? तेवढा फरक पडला. हा, ऊन धरीत नाही आणि प्लॉट उचलला. आता पहिली उंची बघितली तर दिसती, हाईट झाली. आहे का नाही? त्याची हाईट किती झाली. मला काय म्हणायचंय, आपलं वापरा बायोनिकचं मार्गदर्शन चालू केल्यापासून तुम्हाला तुटाळी किती टाकावं लागली? तुटळे नाही टाकली बरं, त्याच्या आधी किती टाकली? 800 टाकले. 800 तुटाळी टाकल्या. तर झाडं किती आहेत आपले? 27-35 आसपास आहेत. तर 800 तुटाळे झाले. वापराच्या नंतर तुटाळ बंद झालंय का चालूच राहिले? नाही, बंद झालं बरोबर. 800 तुटाळी टाकली. रात्र दिला बा केमिकलचा एक डोस. सांगाय नाही खरं सांगायचं राहणे. हा, हे डोस दिला नाही, पाणी दिले, कसं वाटतंय. 2 महिन्यात माणूस दिसायच नाही ह्याच्यात. बरोबर. भारी राव. एकदा उंच झालंय. साहेब नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझं नाव प्रमोद अनिल उलटे, राहणार उंबरठ, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. आता जे आता आपण केळीची पाहणी केली, अगदी कोपऱ्यापासून आतमध्ये पूर्ण अगदी तुमच्या विहिरीपासून फिरून इथपर्यंत येऊन आपण उभा राहिलो. आता केळीची जी लागण झालेली आहे ती किती तारखेची लागण आहे? ते 8 डिसेंबर. 8 डिसेंबर 2024, बरोबर आहे का? आणि आजची तारीख किती आहे? 9 तारीख. 9 फेब्रुवारी. फेब्रुवारी 2025. तर आता ही केळी जी आहे ती किती बाय कितीवर लागण केलेली? 7x5. 7x5. आणि जात कुठली आहे केळीची? विल्यम प्राय, बरोबर आहे का? विल्यम पार्स विल्यम जे काय आहे. तर आता तुम्ही त्या केळीमध्ये किती झाड आहेत टोटल आपली? हे 3,000. तर आता हेतनं पुढे आपण वापरा बायोनिकचं मार्गदर्शन चालू करणार आहे. आपण अगदी रात्रीचा व्हिडिओ काढतो. याचं कारण असं की आतापर्यंत तुमची तुटाळी खूप झालेली आणि तिथनं पुढं आपली तुटाळी झाली नाही पाहिजे आणि आपला एक समान प्लॉट आला पाहिजे, म्हणून आपण वापरा बायोनिकचं मार्गदर्शन प्लॉटला इथनं पुढे चालू करणार आहे, बरोबर आहे ना? तुम्हाला ह्या प्लॉट मधनं काय काय अपेक्षित आहे की वापरा बायोनिक वापरल्यानंतर की काय काय असं एक ह्याच्यात बदल दिसले पाहिजेत की तुम्हाला असं जाणवलं पाहिजे की वापरा बायोनिकचं मार्गदर्शन आपल्याला पहिल्यापासून शेवटपर्यंत खरंच वापरणं गरजेचं आहे, असं तुमच्या नजरेला काय जाणवलं पाहिजे 1 ते 1.5 महिन्यात? झाडांमध्ये गती घेतली पाहिजे चांगली, बरोबर. सबसारखी आणि मर आपली मरू जाईल नाही. जमली पाहिजे, बरोबर आहे ना? हो. तर येणाऱ्या दिवसात आपण पाहू. आजची तारीख 9 फेब्रुवारी 2025 आहे. तर येणाऱ्या आपण 1 ते 1.5 महिन्यात तुम्हाला आता आम्ही 2 डोस देणार आहे या प्लॉटसाठी. 2 महिन्याने आम्ही ज्यावेळेस तुमच्याकडे येऊ त्यावेळेस प्लॉट तुम्ही आणि जे काय असेल तुमचं मनोगत ते आपण त्याचा दुसरा व्हिडिओ काढणार आहे. त्याचं कारण असं की आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना हे व्हिडिओ का काढायचे की आज मार्केटमध्ये असं झालंय की भेटत नाही, काही असं राहिलंच नाही, सगळं भेटतंय आई बाबा सोडलं तर. पण एकच विषय असा राहिलाय की जो कष्ट करतो त्या कष्ट करणारा आज एक ही जाणीव व्हायला लागली, माझ्यासाठी कोण आहे खरं, माझ्यासाठी कोण आहे खरं हा शब्द त्याला स्वतःला आहे. कारण माझ्यासाठी कोण आहे खरं हा शब्द मी का म्हणतोय की आम्ही जर तुमच्याकडे पहिल्यापासून असं, कारण तुटळे झाल्यानंतर प्लॉट खालीवर होत. आता ही ज्यावेळेस आपली दुसऱ्या अवस्था आजच्या अवस्थेचा व्हिडिओ जे शेतकरी पाहतील त्या शेतकऱ्यांना आपल्याला दिशा द्यायची एक प्रामाणिकपणे की तुम्ही जर वापरा बायोनिकला स्वीकारलं तर जे काय घडलंय ते तुम्ही सांगणार आणि प्लॉट बोलणार आहे, बरोबर. आज जर ही जी उंची बघितली, आज आपण किती झाडापासून उभा आहे, तुमच्या इथं पुढं ही या जाधव साहेब थोडंच खाली घ्या कॅमेरा, ती या आणि त्या समोरच्या लाईन मध्ये पहिलं झाड, दुसरं झाड आणि तिसऱ्या झाडापासून तुम्ही दोघं पण उभा आहे. आपण इथं ही लोकेशन घेतली, पाठीमागं तुमच्या तो पोल आणि आपल्याला ह्याच ठिकाणी आपण ज्यावेळेस उभा राहू त्यावेळेस आपण लोकेशन घेऊन आपल्या शेतकरी मित्रांना विश्वास देऊ. आता जर ह्या झाडाची उंची बघितली तर ही उंची किती आपण हे पण बघू, आजची उंची किती माझ्या गुडघ्याला लागायची, बरोबर आहे दादा साहेब? गुडघ्याला लागायची 1.5 फूट असो 2 फूट असो जे काय असेल. येणाऱ्या दिवसात आपल्याला काय पाहिजे की आज किती तारीख आहे? 9/2, 9/3, 9/4 आम्ही तुमच्याकडे असू किंवा 1-2 दिवस इकडे तिकडे. त्यावेळेस किती वाढ झाली, तुमची तुटाळी झाली का आणि गच्चा धरला का, उन्हाला प्लॉट बळी जातोय का, ज्या काही गोष्टी असतील ती आणि तुमचं वैयक्तिक मनोगत काय का, तर हेच आपल्याला आपल्या पुढच्या शेतकरी मित्रांना दावायचे का, तर तुम्ही आज जी काही निर्णय घेतलेला आहे तो खरंच योग्य आहे का हे तुम्हाला पण एक जाणीव झाली पाहिजे. नाही आज काय मार्केटमध्ये मार्केटिंग करणारे खूप झालेत माझ्यासारखे. एकदा मार्गदर्शन द्यायचं, परत तुमचा फोन उचलायचा नाही, तुम्ही परत हे औषध कसं वापरायचं लक्ष देत नाही आणि मग आम्ही तुमच्याकडे नाही तुम्ही आमच्याकडे नाही, मग एकमेका विश्वास
राहत नाही. आणि त्या विश्वासाला आपल्याला तडा नाही जाऊन द्यायचा आहे, की जेणेकरून जे काही दिसणार आहे ते आपण पाहू येणार दिवसात. दिलेल्या माहितीबद्दल आभार आहे. धन्यवाद. साहेब नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझं नाव प्रमोद अनिल वलटे, राहणार उंबरठ, तालुका करमाळ, जिल्हा सोलापूर. जिल्हा सोलापूर. आपण ह्याला 9 फेब्रुवारी 2025 ला आपण एक रात्रीचा व्हिडिओ आणि फोटो काढलेले आहेत ह्याच प्लॉटचे, दुसऱ्या झाडापाशी, पहिलं, दुसरं आणि तिसरं. आता आपण फोटो काढलेत, आता व्हिडिओ चालू आहे. तर आज तारीख किती बरं? 13 तारीख, 13 मार्च 13 मार्च 25. 2025. तर आपण 9 फेब्रुवारी 2025 ला वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन घेतलं. तुमच्या आहे शेड्यूल मध्ये ऍड करायला सांगितलं त्या वेळेस. तर 9 फेब्रुवारीला घेतल्यावर सुरुवात किती फेब्रुवारी पासून केली वापरण्यास? 10 तारखेला टाकलं. 10 ला पहिला डोस आणि 13 तर 13. तारखेला. आणि आपण तुम्हाला 2 डोस दिले. तर दोन्ही डोस वापरले की एक डोस वापरला? एकच वापरला. फवारणी किती झाल्यात? 3. रोव्हरच्या 2 आणि गुरथरची 1. रोवरची 1, ग्रोथरच्या 2. ओके, असं 3 फवारणी झाल्या. तर तुम्हाला ह्या प्लॉट मध्ये स्प्रे घेतल्यानंतर किंवा जमिनीत सोडल्यानंतर तुम्हाला किती दिवसांनी जाणवलं की बाबा प्लॉट उचलायला लागलेला आहे? 15 दिवस. 15 दिवसाच्या नंतर. 15 दिवसात तुम्हाला पाहिजे असं काही लक्षात आलं नाही, पण 15 दिवसानंतर जाणवलं. बरं, हे आपलं चालू असताना तुमचं वॉटर सोल्युबल चालू आहे का बंद आहे? चालूच आहे. म्हणजे आपण तुम्हाला त्यावेळेस बंद करायचं सांगितलं नव्हतं, इथनं पुढे बी बंद करायचं नाही बरं का. फक्त आपण हे व्हिडिओ काढण्यापाठी मागचा उद्देश काय आहे साहेब? तुम्हाला वाटत असेल की साहेब मार्गदर्शन देतात, पहिला व्हिडिओ काढतात, आता बी काढतात, आम्ही आमच्या पद्धतीने करीत असतो, साहेब आज घेतले की साहेब लागला व्हिडिओ काढाय. विषय तो नाही. विषय हा आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीने, आम्ही तुमच्याकडे येण्या अगोदर तुम्ही तुमच्या पद्धतीने सगळं करीत होता, सोडित होता, प्लॉट उचलत नव्हता, ह्याची जाणीव तुम्हीच मला व्हिडिओमध्ये सांगितली. मी असंच बोलत नाही, बरोबर आहे का? आणि आज पण त्याची जाणीव तुम्हीच सांगताय की सोडल्यानंतर 15 दिवसानंतर उचलले, 15 दिवसापर्यंत जाणवलं नाही. म्हणजे 15 दिवसापर्यंत जाणवलं नाही याचं कारण असं की जमिनीतली खतं विघटन करणे, उचलून देणे, ह्या गोष्टीला जर जमिनीत काय प्रॉब्लेम असले तर त्या प्रोसेसला वेळ लागतो. काही जमिनीत वेळ लागतो, काही जमिनीत सेंद्रिय कार्बानुसार ते आपटेक फास्ट होतं, काही जमिनीत वेळ लागतो. आणि ती जसा वेळ लागतो, जसं सगळं घडतं तसं प्रत्येक शेतकऱ्याच्या नजरेला दिसतं, जसं दिसतं तसं आपण प्रत्येक जण बोलत असतो. म्हणजे तुम्ही चुकीचं बोलताय असं मला अजिबात म्हणायचं नाही. जसं दिसलं तसं तुम्ही बोललाय. आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की तुम्ही रात्रीचा निर्णय घेतलाय, व्हिडिओ बघितले दिवसा, आणि मी म्हणलं साहेब वेळ नाही, साहेब म्हणले वेळ नाही, रात्री आला तरी चालतंय, मला तुमचं मार्गदर्शन वापरायचं. म्हणजे निर्णय खूप धाडशी घेतलाय. आणि एकच डोस गेलाय, एक आपल्या घरात आहे अजून शिल्लक. हा, आता आपल्याला दुसरा डोस सोडल्यावर पण ह्या केळीत जी होणारी वाढ आहे ते आपण पाहू. पण तुम्ही जे काही केळी क्षेत्रात शेतकरी आहेत, ज्यांची केळी आज टेम्परेचरनी गच्चा धरलेला आहे, तुटाळी वाढत आहेत, टेम्परेचरनी प्लॉट वाढत नाही, वय खातोय, अशा शेतकऱ्यांसाठी तुमचा एक सल्ला संदेश म्हणून काय असेल? उन्हाळ्याच्या बागेला चांगली ही सिलिकॉन वगैरे, ऊन धरणार नाही. आहे का नाही? मला काय म्हणायचंय बघा, ऊन धरीत नाही बागा आपल्या दिवस, आहे का नाही? तेवढं फरक पडला. हा, ऊन धरीत नाही आणि प्लॉट उचलला. आता पहिली उंची बघितली तर दिसते, हाईट झाली, आहे का नाही? म्हणजे हाईट इतकी झाली. मला काय म्हणायचंय, आपलं वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन चालू केल्यापासून तुम्हाला तुटाळी किती टाकावं लागली? तुटाळी नाही टाकली, परत त्याच्या आधी किती टाकली? 800 टाकल्या. 800 तुटाळी टाकल्या. झाड किती आहेत आपले? 2735 काय आसपास आहे. त्यात 800 तुटाळे झाले. वापराच्या नंतर तुटाळ बंद झालंय का चालूच राहिले? नाही, बंद झालं बरोबर. 800 टाकली. 800 टाकली, पण जे आहे ते आहे. पण असं एकदा नाही, लागणीपासून तुम्ही 2 महिन्यात 800 तुटाळे टाकले. हो, पण ज्या दिवसापासून वापरा बायोरेनिक घेतलं तेव्हापासून तुमचं तुटाळ नाही झालं, बंद झाले. म्हणजे ही पण एक प्लस पॉइंट आहे. बारकावे वेळ जर आपण बघितले नाहीत साहेब, तर आज आपण शेती करताना जर बारकावे बघितले नाही, बघा मला काय म्हणायचं, टायर नाव आहे आणि कुठतरी ती हवा मारायची जी वॉलशीट असतं ती जर लूज असलं त्यात हवा जाते, टायर मस्त नाव आहे. म्हणजे विषय काय आहे, टायर खूप छान आहे, नाव आहे, पण जर वॉलशीट दिलंय तर त्यातनं जशी हवा जाते, तसं शेती करीत असताना जर बारकावे आपल्या शेतकऱ्यांच्या लक्षात नाही आले तर शेती तोट्याची. बरोबर आहे. मग हे बारकावे मला काय म्हणायचे, तुम्ही आमच्याकडे पहिल्यापासून असता बरोबर का, लागणीपासून एक 15 दिवसानंतर, महिन्यानंतर, किंवा एक 20 दिवसानंतर, 10 दिवसानंतर तुम्ही आज शब्द काय वापरला असतं माहितीये का, साहेब आपले 10-15 तुटाळे झाले नाही, पण आज तुम्हाला 800 तुटाळे टाकावे लागलेत. आणि इथनं पुढे तुम्ही वापरले होते तुटाळे बंद पण झालेत. तर तुम्ही जे काही ही एकच डोस गेलेला आहे आणि 3 फवारणी झालेल्या, तर ह्या जे काय आपलं एकच ऍप्लिकेशन वापरा बायोरेनिकचं गेलेलं आहे जमिनीतून, तर ह्या जे काय प्लॉट मध्ये जे बदल झालेले आहेत ह्या बदलावरती तुम्ही आजच्या परिस्थितीला समाधानी आहेत? समाधानी. आणि इथनं पुढचे डोस जे काही आपले वापरा बायोरेनिकचे आहेत हे कंटिन्यू करायचे का आपल्याला 2च डोसवर थांबायचे? नाही, कंटिन्यू करायचं.
तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं घडलं तशी माहिती दिली त्याबद्दल प्रमोद उलटे सर, आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक आणि रामेश्वर घोगरे सरांकडून तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद.